जानकी जीवन स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण सिद्धलक्षण समास पाहत आहे। कशा पद्धतीनं सिद्धामध्ये असलेली लक्षणं साधकाच्या समाधानासाठी उपयोगी पडतायत हेही आपण पाहत आहे। कालपर्यंत आपण अशी अनेक लक्षणं पाहिली ज्यांची आवश्यकता साधकाला साधन मार्गामध्ये पडू शकते। अशाच पद्धतीनं समर्थ पुढे लक्षण सांगत आहेत। कालपर्यंत आपण 51 ओव्या पाहिल्या, आता 52व्या ओवीत समर्थ काय सांगतायत पहा। अलक्षास लावी लक्ष म्हणोनी साधू परमदक्ष वाढू जाणती कैपक्ष परमार्थाचा। एक परमार्थ सोडल्यास, परमार्थ मार्गावरचं आचरण सोडल्यास सिद्धाच्या जीवनामध्ये दुसरं काहीही असत नाही। सिद्ध कधी प्रपंचामध्ये म्हणजे बायका मुले याच्यात दिसेल, तर कधी संन्यासी दिसेल, पण दोन्हीही स्थितींमध्ये तो परमार्थ मार्गावरतीच असतो। त्याचा प्रपंच हा परमार्थ रूप झालेला असतो। वाढू जाणती कैपक्ष परमार्थाचा म्हणजे एक प्रकारे परमार्थाचा तो कैवार घेतो। याच्याबरोबर उलट आपला आहे असं जर म्हटलं तर आपल्या लक्षात येईल आपण कसे आहोत। वाढू जाणती कैपक्ष प्रपंचाचा असे आहोत। याच्या उलट प्रत्येक गोष्ट सिद्धाच्या जीवनामध्ये परमार्थमय झालेली असते। असं होणं म्हणजे सिद्ध लक्षण नक्की आहे, पण असं होण्यासाठी अलक्षाला लक्षावं लागतं। कसा आहे सिद्ध? अलक्षास लावी लक्ष म्हणोनी साधू परमदक्ष। दक्षता हा शब्द सावधानतेनेही घेतला जातो आणि कौशल्यपूर्ण आचरणानेही घेतला जातो। एखाद्या गोष्टीच्या बाबत आपण दक्ष आहोत म्हणजे ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये सर्वतोपरी महत्त्वाची असते। जर आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टीला महत्त्व नसेल तर त्या गोष्टीप्रती आपण दक्षही असत नाही। आपल्या आत जर आपण डोकावून पाहिलं तर आपला प्रपंच, आपल्या वासना, आपले विकार आणि आपल्या इच्छा कामना या गोष्टींच्या बाबत आपण परमदक्ष आहे। आपण एक उदाहरण पूर्वी पण पाहिलेलं आहे। घरात विजेचं बिल येतं, ते बिल अमुक तारखेला भरलं गेलं नाही तर घरातील वीज कट होईल, म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत ते भरतोच। प्रपंचातील साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण दक्ष असतो। ही दक्षता असू नये असं नाही, पण सिद्धाचं जीवन दक्ष आहे ते स्वरूपाच्या बाबतीत आहे। जो आत्मा आहे, जो अलक्ष आहे, त्याला त्यानं लक्ष केलेलं आहे। याचा अर्थ आत्म्याला तो सन्मुख झालेला आहे आणि ऊर्ध्वगामी होऊन आपल्या स्वरूपाला मिळालेला आहे। याच्या उलट दिशेच्या प्रवाहामध्ये साधक असतो। तो प्रयत्न करत असतो की लक्ष स्वरूपाकडे लावायचं, पण त्या प्रयत्नामध्ये त्याला कधी यश येतं, कधी अपयश येतं, कधी खिन्नता येते तर कधी दुःखही पदरात पडतं, तळमळ पदरात पडते। हे आपल्याकडून साधना होती आहे की नाही? सिद्ध मात्र कायमस्वरूपी अलक्षाच्या ठिकाणी लक्ष देऊन असतो। ही जी अवस्था आहे ती खरं म्हणजे देहबुद्धीच्या बरोबर विरुद्ध दिशेची अवस्था आहे। ज्यानं अलक्षाला लक्ष केलं त्याचं लक्ष देहावरती असतच नाही। देहावरती म्हणजे मी देह हा भावच त्याच्या ठिकाणी असत नाही। अशा स्थितीमध्ये त्याची दक्षता आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी असणारच ना। असं पहा, आपण कोणतंही कर्म करत असताना आपल्या अंतरामध्ये भाव काय असतो? मी करता हा भाव असतो। जेवण आपण करतोय किंवा ऑफिसला आपण जातोय किंवा आपण बायकोशी बोलतोय, मुलाबाळांशी बोलतोय, काही पैशाचे व्यवहार करतोय, जे काही कर्म आपण करत असू ते करत असताना आपला मी सोबत घेऊन आपण ते करतो। साधू परमदक्ष आहे आणि तोही अलक्षाला लक्षविल्यामुळे याचा अर्थ असा की मी देह नाही, मी आत्मा
हा भाव पूर्णपणे मुरलेला आहे त्या ठिकाणी. त्यावेळी ती व्यक्ती मी देह या भावानं कर्मच करत नाही. कर्ता भाव तिथे देहाशी संलग्न राहत नाही. असं पहा, समजा एखाद्या मुलीचं लग्न झालेलं नाही, त्यावेळी ती तिची ओळख काय सांगते? जे काही आईवडिलांचं आडनाव आहे त्या आडनावानं तिची ओळख सांगते. पण लग्न झाल्यानंतर मी या घराची सून अशा अर्थानं ओळख सांगते. घडलं काय प्रत्यक्षतः? व्यक्ती तशीच राहिली. बदल एवढाच झाला की आता लग्न झालं. लग्न झालं म्हटल्यानंतर ओळख बदलली. आता कुणाची तरी बायको किंवा कुणाची तरी सून अशी ओळख झाली. पुरुषाच्या बाबतीतही हे घडतं. अहो, हा लग्न न झालेला आहे असं आपण म्हणतो, पण लग्न झालं की त्याची ओळख बदलते. आता बायको मुलंवाला तो आहे असं आपण म्हणतो. अशी ओळख जशी व्यवहारात बदलते, तसंच ज्याची बुद्धी स्वरूपाकार झाली त्याची ओळखच आतून तो बदलून टाकतो. श्री महाराज सगुणाची वेगवेगळी रूपे कशी आहेत हे समजावून सांगताना एके ठिकाणी म्हणतात की व्यक्ती एकच असते, पण कुणासाठी दादा, कुणासाठी मामा, कुणासाठी बाबा, कुणासाठी भाऊ असते. तसं भगवंत एकच आहे. कुणासाठी दत्त आहे, कुणासाठी शिव, कुणासाठी राम, तर कुणासाठी विठ्ठल आहे. म्हणजे तत्व एकच, त्या तत्वाच्या आठवणीसाठी दिली गेलेली रूपे आणि नामे वेगवेगळी. तसं जे एक अलक्ष तत्व आहे त्याच्याशी सिद्ध एकाकार झाल्यामुळं तिथून तो वर्तन करतो, ती वेगवेगळी रूपे घेऊन करतो. कधी तो व्यवहार करणारा होईल, कधी तो उपदेश करणारा होईल, कधी तो शेतात काम करणारा होईल, कधी नोकरी करणारा होईल, कधी कुणाचा नवरा होईल, कधी कुणाचा भाऊ होईल. पण आतमध्ये तो अलक्षाला लक्षवून असतो. ही खरी परमदक्षता आहे, ही खरी सावधानता आहे, हे खरं कौशल्य आहे की अशा स्थितीमध्ये राहून देहामध्येच असून देहातीत असणं. अशा व्यक्तीचं मग जीवन पूर्णतः परमार्थमय झालेलं असतं. वाढू जाणती कैपक्ष परमार्थाचा. त्याचं बोलणं परमार्थात येतं, त्याचं चालणं परमार्थात येतं, त्याचा व्यवहार परमार्थात येतो. परमार्थ तर परमार्थरूप आहेच. त्या सिद्धाच्या ठिकाणी व्यवहाराचा, प्रपंचाचा स्पर्शही असत नाही. तो जे काही करतो ते सर्व परमार्थामध्ये येतं. पुढे पहा समर्थ काय म्हणतायत. स्वरूपी न साहे मळ, म्हणून साधू तो निर्मळ. साधू स्वरूपची केवळ म्हणून या. यापेक्षा आणखी स्पष्ट समर्थांनी काय सांगायचं. आपण आपली दक्षता साधनेकडे वळवली पाहिजे. आपण आपली दक्षता गुरुपदिष्ट मार्गाकडे वळवली पाहिजे. सद्गुरूंच्या उपदेशाकडे वळवली पाहिजे. तर या अवस्थेपर्यंत आपण पोहोचू शकू. आपल्याला देहाचा तर त्याग करायचा नाही. देह तर कर्मांमध्ये असणारच आहे. तो नुसता बसला तरी नुसतं बसल्याचं कर्मही तो करणारच आहे. मग अशा वेळी आपण काय करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरूंच्या उपदेशाचं चिंतन करावं. उदाहरणार्थ आज आता श्री महाराज प्रवचनामध्ये काय सांगतायत हे आपण वाचतो, ऐकतो. आधी रोज वाचत आहोत, ऐकत आहोत का, इकडे लक्ष द्यावं. बरं, एकदा ऐकून भागत नाही. काही वेळानं आपण जर विचार केला तर महाराज आज काय म्हणाले यातलं काहीही आठवत नाही. हेच प्रवचन वारंवार काढून वाचावं. वारंवार त्यातील वाक्ये पाहावीत. वारंवार अंतर्मुख होऊन आपण असा प्रयत्न करतोय का. श्री महाराज सांगतायत त्या वाटेवरून आपण जातोय का, असा आपणच आपल्याला प्रश्न विचारावा. आपलं लक्ष नामाकडे आहे का हे दर काही मिनिटांनी तपासून पाहावं. आतमध्ये कोणतं चिंतन सुरू आहे, आतमध्ये वृत्ती कशा पद्धतीच्या उमटतायत, कुठल्या पद्धतीच्या कर्मांकडे माझी धाव आहे हे सतत तपासत राहावं. पुन्हा कर्मांमध्ये राहावं आणि पुन्हा पुन्हा काही काळानं अशी आपापली तपासणी करत राहावी. लक्ष नामात आहे का, मन नामामध्ये आहे का हे तपासावं. नसेल तर ते नामामध्ये आणावं. पुन्हा पुन्हा मग महाराजांच्या वचनांचा आठव करावा. आज प्रवचनात काय म्हणाले ते आठवावं
आठवत नसेल तर पुन्हा काढून पाहावं, असं सतत करत राहावं. हे जर आपण करत राहिलो तर आपण या मार्गावरती दक्ष होऊ. अलक्ष वस्तू साध्य होणं किंवा लक्ष होणं ही गोष्ट गुरुकृपेनेच घडू शकते, केवळ प्रयत्नांनी नाही. पण प्रयत्नांशिवाय गुरुकृपेचा परिणामही दिसून येत नाही. तो पावसाचा आणि शेतीचा दृष्टांत आठवा. पाऊस पडतच आहे, जो जमीन कसेल त्याचं पीक भरघोस येईल. जो आळसानं जमीन पाडून ठेवेल त्याचं पीक कसं येणार? सद्गुरूंची कृपा ही अशी पावसासारखी आहे. त्यामुळं साधनेचे कष्ट आणि प्रयत्न नितांत आवश्यक आहेत. असे जो प्रयत्न करेल तो परमदक्ष होण्याच्या मार्गावरती आला. मग त्याचा सर्व प्रपंच परमार्थ रूपच होतो. आणि असं असणं म्हणजे खऱ्या अर्थानं निर्मळ असणं बरं का. आपल्यामध्ये कुठला मळ आहे? अर्थातच षड्रिपूंचा आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे आपल्यातले मळच आहेत. यातील मुख्य जर कोणता असेल मळ तर तो आहे कामाचा. काम म्हणजे कोणत्याही प्रकारची इच्छा. या इच्छेचंच पर्यवसान नंतरच्या 5 रिपूंमध्ये होतं. अस्वस्थता, तळमळ चित्ताला येणं म्हणजेच क्रोध आहे. केवळ संताप येणं म्हणजे क्रोध नाही. संताप तर क्रोध आहेच, पण चित्ताची अस्वस्थ दशा, अशांत दशा, मनाची अस्थैर्य दशा हाच क्रोध आहे. हा क्रोध असेल किंवा मद, मत्सर, दंभ इत्यादी अनेक रिपू असतील, हे सर्व येतात कुठून? आपल्याच मधून येतात. हीच आपल्यातील अशुद्धता आहे. या अशुद्धतेच्या आणखी थोडं खोल जाऊन आपण विचार करूया. याच्या बुडाशी आहे आपला अहंकार, आपला देहभाव. देहभाव नसेल तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असूच शकत नाहीत. अहंभाव नसेल तरीही हे रिपू असू शकत नाहीत. म्हणजे मुळावर घाव घालणं गरजेचं आहे. हा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत पूर्ण काम, क्रोध जाणे शक्य नाही. पण हे काम, क्रोधसुद्धा बाहेरून कुठून आलेले नाहीत. हे आतूनच उद्भवलेले आहेत. त्यामुळे ते हातपाय कापून टाकला रोग झाल्यानंतर तसे कापूनही टाकता येत नाहीत. तर त्याला एकच पर्याय आहे की ते सर्व रिपू भगवंताकडं वळवणं. मद करायचाच आहे तर जे साधनेपासून आपल्याला दूर नेतं त्याचा करावा. मत्सर करायचाच असेल तर आपल्या देहबुद्धीचा करावा. ज्या देहबुद्धीनं आपण संसारात गुंतलेलो आहे त्याबाबत मत्सर करावा, संताप करावा. इच्छा करायचीच असेल तर भगवत चिंतनाची करावी, सद्गुरूंच्या संतांच्या सहवासाची करावी, भगवन नामाची करावी. लोभ धरायचाच असेल तर भगवंताच्या प्रसादाचा, संतांच्या सद्गुरूंच्या प्रसादाचा करावा. श्री महाराजांचा प्रसाद कधी मिळतो असा लोभ उत्पन्न झाला तर तो साधनेला मारक नाही. आता नामस्मरणाला बसूया किंवा आता ध्यानाला बसूया हा सुद्धा कामच आहे, कामनाच आहे, इच्छाच आहे. पण ती साधनेला पूरक आहे. साधनेला पूरक नसलेल्या कामापासून दूर जावं आणि पूरक असलेल्या कामाला जवळ करावं. क्रोध करायचा आहे ना तर स्वतःच्या देहबुद्धीवरती करावा. समर्थांची गोष्ट प्रसिद्ध आहे. त्यांना एकदा भिक्षेमध्ये खीर मिळाली. ती खीर त्यांना आवडली. आपल्याला खीर आवडली इथे ते सावध झाले. अरे, हा तर देहबुद्धीचा प्रभाव झाला. म्हणून त्यांनी एक प्रकारे स्वतःला शिक्षा दिली. इतकी खीर खाल्ली की त्यांना खिरीची उलटी झाली. ती झालेली उलटीसुद्धा त्यांनी खाल्ली. आणि मग अशा तऱ्हेनं आपल्या कामावरती क्रोध करून, आपल्या देहबुद्धीवरती क्रोध करून त्यावर ते आरूढ झाले. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामध्येही असा एक प्रसंग आहे. त्यांना एकदा गुडगुडी मारण्याची इच्छा झाली. भरजरी कपडे त्यांनी घातले, गुडगुडी मागवून एक घेतली आणि मस्तपैकी एक झुरका दिला गुडगुडीचा. नंतर ती गुडगुडी फेकून दिली, अंगावरची भरजरी वस्त्रे टाकून दिली आणि त्याच्यावरती ते नाचले आणि म्हणाले, जीवा, हेच ते विषयाचं क्षुद्र सुख, गुडगुडीचं, भरजरी वस्त्रांचं. हे
त्यांनी रागानं केलं, पण कुणाप्रती राग त्यांनी दाखवला? विषयाप्रती दाखवला, देहबुद्धीप्रती दाखवला, विकारांप्रती दाखवला. तेच समर्थांनी केलं. म्हणजे राग परमार्थाला पूरक दिशा जी आहे तिकडे वळवला, काम परमार्थाला पूरक दिशा जी आहे तिकडे वळवलेला आहे, म्हणून साधनेचे प्रयत्न होत आहेत. तसाच मत्सर जर करायचा असेल तर संसारात आपली जी आसक्ती आहे तिचा करावा. काम असावा ईश्वर भजनी, क्रोध असावा इंद्रिय दमनी, ईश्वर प्रसाद ग्रहणी लोभ अपार असावा. मोह असावा सज्जनांसी, मद असावा दुर्जनांसी, मत्सर तो संसारासी, असावा तो असे की. असं घडणं म्हणजे आपले षड्रिपू परमार्थाकडे वळवणं. श्री महाराज म्हणतात, वासना अशी सहजासहजी जाणार नाही, तिला भगवंताकडे वळवावी म्हणजे ती जाते. हे श्री महाराजांना का सांगावं लागलं? कारण ही बाहेरून आलेली कुठली गोष्ट नाही. वासना, काम, क्रोध हा जीवाचा स्थायी भाव आहे. वासनेमुळेच जीवाचा जन्म झालेला आहे. तर वासनेला काढून टाकणं म्हणजे जवळजवळ मरणच पत्करणं. पण न मरता आपल्याला मरायचं आहे, म्हणून वासना भगवंताकडे वळवावी लागते. अशी जन वळवलेली असते आणि वासनेचा क्षय झालेला असतो, तो सिद्ध असतो. म्हणून त्याच्या ठिकाणी तो मळ नाही, तो खऱ्या अर्थानं निर्मळ. क्रोधाला तो त्याच्या सोयीनं वापरेल, मोहाला तो त्याच्या सोयीनं वापरेल, सर्व काही करेल, पण करताना त्यात कुठेही अडकलेला दिसणार नाही. पूर्वी आपण श्री महाराजांचं उदाहरण पाहिलेलं आहे पहा. ते संतापानं एकांशी बोलत होते, अगदी आरडाओरडा करत, चेहरा लाल झालेला, डोळे लाल झालेले. पण ते क्रोधात होते का? मुळीच नाही. क्रोध त्यांनी केवळ ढोंगासारखा वापरलेला होता. तसंच साधू पूर्णपणे अंतर्बाह्य निर्मळ असतो, कारण तो स्वरूपच होऊन राहिलेला असतो. साधू स्वरूपची केवळ म्हणून या. इथे समर्थ साधकाला एक प्रकारे सावध करतायत या षड्रिपूंपासून. ज्या क्षणी आपल्याला राग येईल, ज्या क्षणी आपल्यामध्ये मोह निर्माण होईल, लोभ निर्माण होईल, ज्या क्षणी आपण मत्सर करू कुणाचा तरी, त्या क्षणी सावध होणं गरजेचं आहे. मगाशी आपण दक्षतेचा विषय बघताना पाहिलं की सारखं साधकानं त्या प्रयत्नात असलं पाहिजे, त्या चिंतनात असलं पाहिजे. मग महाराजांचं प्रवचन वारंवार वाचणं असेल किंवा नामस्मरणाचा पुन्हा पुन्हा केलेला अभ्यास असेल, हे जर आपण करत असू तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला क्रोध कधी येतोय, आपल्याला मोह लोभ कधी येतोय, आपण मत्सरात सापडतोय की नाही. जर नामाचा चिंतनाचा अभ्यास नसेल तर हे क्रोधाचं कामाचं वारं कधी आलं आपल्याला कळणारही नाही. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, शिष्य सद्गुरूंना म्हणायला लागला, महाराज आजकाल मला खूप राग येतो. वस्तुतः राग आधीही येत होता, फक्त आता त्याला त्याची जाणीव व्हायला लागली. ती जाणीव का झाली? कारण आता तो नामाचा ध्यानाचा अभ्यास करू लागला म्हणून. हे सर्व आपल्या घरी येणारे पाहुणे आहेत, पण आपल्याच आतून येतात. इथे मुख्य अडचण आहे. बाहेरून कुठून येत नाहीत. बाहेरून येत असते तर दारखिडक्या बंद करून भागला असतं. पण हे कामाचे, क्रोधाचे, मोहाचे, लोभाचे वारे आपल्याच आत उत्पन्न होतात आणि आपल्याच आत लोप पावतात. मग ज्या अर्थी ते उत्पन्न होतात त्या अर्थी उत्पन्न होण्याच्या आधी शांत अवस्था असली पाहिजे, आणि ज्या अर्थी ते लोप पावतात त्या अर्थी पुन्हा तिथे शांत अवस्थाच असते. याचा अर्थ असा की मूळ आपण शांत स्वरूपच आहोत. आपण हे तरंग उमटवू दिले, इथे आपली चूक झाली. इथे जर आपण सावध राहिलो तर आपण शांतच राहू, हे अगदी उघड आहे. अशाच प्रकारे साधू मळापासून दूर राहून निर्मळ राहिलेला असतो. आधी साधकाला कळतही नसतं की कधी क्रोध आला. क्रोधामध्ये येऊन वागणं बोलणं घडतं आणि काही काळानंतर लक्षात येतं की अरे आपण चिडलो होतो. नंतर साधना जसजशी मुरायला लागते तसं तसं क्रोध येत असताना कळायला लागतं की क्रोध येतोय, आता त्याला आवरलं पाहिजे.
नंतर साधक तो आवरायला शिकतो. नंतर क्रोध येणंच बंद होऊन जातं. पण म्हणून क्रोधाचा विकार जात नाही, तो आत असतो. तो प्रसंगी साधक हुशारीनं वापरतो. समजा लहान मूल आहे आपलं, ते वागण्यात चुकत असेल तर क्रोधाचा वापर करून त्याच्यावरती ओरडावं लागेल, त्याला समज द्यावी लागेल. व्यवहारात क्रोध यांना त्या मार्गानं वापरावा लागेल, पण म्हणून तो त्या विकाराच्या अधीन जात नाही. ही अवस्था येणं म्हणजे निर्मळतेकडचा प्रवास आहे. जो सिद्ध आहे तो मात्र अखंडपणे निर्मळ स्थितीमध्ये असतो. त्याचं कारण एकमेव, तो स्वरूपच होऊन जातो. म्हणून साधकाच्या वेगवेगळ्या दशा आहेत. जसं त्याला क्रोध येईल, नंतर यायचा बंद होईल, वगैरे वगैरे. पण शेवटची दशा अशी आहे की सर्व षड्रिपू आतमध्ये विलीन होऊन जातात. ते बाहेर तो त्याच्या सोयीने काढेल किंवा नाही, पण नंतर तो स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन राहतो. असं त्याचं घडलं की तो सिद्धच झाला. पण असं साधकाचं घडत नाही. त्याला मध्ये मध्ये मळाचा स्पर्श होतो. मग अशा वेळीच समर्थ या लक्षणाला समोर ठेवतायत. त्यानं जर हे पाहिलं की साधू निर्मळ आहे कारण तो स्वरूपापाशी स्थिर आहे, तर तो त्याच्यापाशी आलेला मळ दूर करू शकेल. पुन्हा स्वरूपानुसंधानामध्ये जाईल. पुन्हा स्वतःकडे साक्षीत्वानं पाहेल, वृत्तींकडे साक्षीत्वानं पाहेल आणि शांत राहण्याचा अभ्यास करेल. हा अभ्यास जसजसा मुरेल तसतसा साधक आतून पूर्ण समाधानाला प्राप्त होईल. पुढे समर्थांनी अत्यंत महत्त्वाचं लक्षण सांगितलेलं आहे, पण तो भाग आपण आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.